आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यूज ऑफ MP1 म्हणजे मुख्य क्रियापदांच्या पहिल्या रूपाचा वापर. आपण बघा दैनंदिन जीवनामध्ये बोलत असताना मराठीच्या वाक्याच्या शेवटी ज्यावेळेस त, ता, ते, तो, तात, ती, ते असे शब्द येतात त्यावेळेस इंग्लिशमध्ये आपल्याला मेन व्हर्बच्या पहिल्या रूपाचा वापर केला जातो. आता हे आपण उदाहरणाच्या साहाय्याने बघूयात. बा इथं एक पहिलं उदाहरण आहे, मी भात खातो. वाक्याच्या शेवटी आपल्या तो शब्द आला त्यामुळं आपलं वाक्य कसं होणार आहे, आय ईट राईस. दुसरं उदाहरण बघा, मी पुस्तक वाचते. बा ती पुस्तक वाचते. वाक्या शेवटी आलं ते, मग वाक्य असं होणार, सी रीड्स अ बुक. पुढचा आहे, तो क्रिकेट खेळतो. ही प्लेज क्रिकेट. आम्ही शाळेत जातो. वाक्या शेवटी तो आलं, मग वाक्य असं होणार, वी गो टू स्कूल. ती टीव्ही पाहतात. बा मग वाक्या शेवटी तात आलं, मग वाक्य असं होणार, दे वॉच टीव्ही. मला चहा आवडतो. आय लाईक टी. ती चांगले गाते. सी सिंग्स वेल. तो मेहनत करतो. ही वर्क्स हार्ड. आम्ही भारतात राहतो. वी लिव्ह इन इंडिया. ते आम्हाला मदत करतात. दे हेल्प अस. मी लवकर उठतो. आय वेक अप अर्ली. ते जेवण बनवतात. बा ती जेवण बनवते. सी कुक्स फूड. तो गाडी चालवतो. ही ड्राइव्हज अ कार. आम्ही शिक्षकांचा आदर करतो. वी रिस्पेक्ट टीचर्स. ते मराठी बोलतात. दे स्पीक मराठी. मी नीट लिहितो. आय राईट नीटली. ती दूध पिते. सी ड्रिंक्स मिल्क. मग आता बघा आपण प्रत्येक वाक्य ज्यावेळेस बघतो त्यावेळेस वाक्याच्या शेवटी त, ता, ते, तो, तात असे शब्द आले की आपल्याला मेन व्हर्बचे पहिले रूप वापरणं आवश्यक असतं. तो वेगाने धावतो. ही रन्स फास्ट. आम्ही आमची खोली स्वच्छ करतो. वी क्लीन आवर रूम. ते एकत्र खेळतात. दे प्ले टुगेदर. मला माझे आई वडील आवडतात. आय लव्ह माय पॅरेंट्स. ती इंग्रजी शिकविते. सी टीचेस इंग्लिश. तो वर्तमानपत्र वाचतो. ही रीड्स न्यूजपेपर. आम्ही सण साजरे करतो. वी सेलिब्रेट फेस्टिवल्स. ते नियम पाळतात. दे ओबे रूल्स. मी पाणी पितो. आय ड्रिंक वॉटर. ती चांगले नाचते. सी डान्सेस वेल. तो वडिलांना मदत करतो. ही हेल्प्स हिज फादर. आम्ही खेळ खेळतो. वी प्ले गेम्स. ते रोज अभ्यास करतात. दे स्टडी डेली. मी दात घासतो. आय ब्रश माय टीथ. ती दार उघडते. सी ओपन्स द डोअर. तो खिडकी बंद करतो.
ही क्लोजेस द विंडो. आम्ही संगीत ऐकतो. वी लिसन टू म्युझिक. ते फिरायला जातात. दे गो फॉर अ वॉक. मी सत्य बोलतो. आय स्पीक द ट्रूथ. ती गणवेश घालते. सी वियर्स अ युनिफॉर्म. त्याला गोड पदार्थ आवडतात. ही लाईक्स स्वीट्स. आम्ही शिस्त पाळतो. वी फॉलो डिसिप्लिन्स. त्यांना निसर्ग आवडतो. दे लव्ह नेचर. मी माझा गृहपाठ करतो. आय डू माय होमवर्क. ती आईला मदत करते. सी हेल्प्स हर मदर. तो मोठ्यांचा आदर करतो. ही रिस्पेक्ट एल्डर्स. आम्ही देवावर विश्वास ठेवतो. वी बिलीव्ह इन गॉड. ते सुट्ट्यांचा आनंद घेतात. दे एन्जॉय हॉलिडेज. मी माझे वचन पाळतो. आय कीप माय प्रॉमिस. ती नेहमी हसते. सी स्माइल्स ऑलवेज. तो नम्रपणे बोलतो. ही स्पीक्स पोलाइटली. आम्ही इंग्रजी शिकवितो. वी लर्न इंग्लिश. ते आपल्या देशावर प्रेम करतात. दे लव्ह देअर कंट्री. इन दिस वे वी हॅव सीन हिअर सो मेनी सेंटेन्सेस. बघा, आपण या व्हिडिओमध्ये भरपूर असे उदाहरणं बघितले की ज्या वाक्यांच्या शेवटी त, ता, ते, तो, तात असे शब्द आले, म्हणून आपण प्रत्येक वाक्यामध्ये मेन व्हर्बच्या पहिल्या रूपाचा वापर केला. धन्यवाद.